एक बार एक आदमी रहता है और वो जाता है मंदिर में चोरी करने के लिए। तर चोरी करतो तो, करायला जातो तर पंडित येतात मग बाहेरून. त्याला बघतात की तो पेटी उचलते. त्याला बोलतात की तू काय करतो? बोलतो मी चोरी करतो. तर बोलले ठीक आहे, ही एक पेटी इथे आहे आणि एक पेटी आतमध्ये पण आहे, मी तुला देतो. पण मी तुला एक प्रश्न विचारणार, ते प्रश्नाचं तू उत्तर दे, मग तुला हे सगळं तू घेऊन जा, जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं. तो चोर बोलतो अच्छा ठीक आहे, घरी जा आणि तुझ्या घरच्यांना विचार की हे जेवढे तू पाप केलं आहेस ना, त्याच्यामध्ये तुला कोण कोण मदत करेल तुझ्या पापामध्ये. मग तो घरी जातो, त्याच्या आईला विचारतो. मग तिची आई बोलते की तू केलास तू भर. मग त्याच्या वडिलाकडे जातो. वडील पण तेच बोलतात की तू करतोस तू भर, आम्ही तुझ्या पापामध्ये एकही भाग घेणार नाही. मग बायकोकडे जातो. मग बायको पण तेच बोलते मी कशाला तुमची मदत करू, तुम्ही तुमचं बघून घ्या. मग आपल्या मुलांकडे जातो. मुलं पण तेच बोलतात की तुम्ही केलं तुम्ही बघा. मग परत येतो मंदिरामध्ये आणि मग त्या भटजीला पंडितला बोलतो की मी घरी गेलो आणि माझ्याबरोबर कोणच नाही आहे उभा. तर बोलले मग कशासाठी करतोस तू हे काम, नको करू, सोडून दे. तर मग बोलला अच्छा ठीक आहे, सोडून देतो. मग मला कसं माहिती पडणार की देवाने मला क्षमा केली म्हणून. तर बोलला ठीक आहे. मग त्याला एक असं खाली सुकलेलं एकदम सुकलेलं असं भरपूर वर्षाचं एक झाड असतं. ते एकदम सुक्कं असतं, त्याला पान नाही काय नाही. मग तो पंडित बोलते की ज्या दिवशी या झाडामध्ये हिरवे पानं येतील, फुलं येतील, तर तू समजून जा की तुला देवाने माफ केलं आहे. बोलतो बरं ठीक आहे. मग तो जातो आणि असं बसतो. तर समोर एक माणूस, जे काही लोकांना दफन करतात ना, तर एक मुलगा त्या एका मुलीबरोबर प्रेम करायचा. तर ती मेली तर तिला दफन केलं होतं. मग तो तिला त्या मातेतून काढून तिच्याबरोबर एक वाईट काम करत होता. मग ह्यानी बघत होता. मग त्यांनी देवाला बोलला की मी एवढे पाप केले ना, एक पाप आणखीन करतो. मग त्यांनी त्या माणसाला मारून टाकला आणि त्याला तिकडे हे केला. बोलला की माझा देव मला बघून ये, कारण मला हे बघू वाटत नव्हतं म्हणून मी असं केलं. मग पाठी वळून बघतो तर त्या झाडाला फुलं पण आली आणि हिरवंगार पण झालं. मस्त ना स्टोरी, ही खरोखरची आहे.